हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत M2M फेरीजचे मुंबई टू विजयदुर्ग तिकीट कसं बुक करायचं. तर गुगलवर जाऊन M2M फेरी टाईप करायचं. फर्स्ट ऑप्शन येतो स्केड्यूलचा, त्यात कॅलेंडर येतं. त्यात दिलेल्या तारखांपैकी एक तारीख सिलेक्ट करायची. मग वेसल टाईप M2M प्रिन्सेस सिलेक्ट करायचं. मग रूट सिलेक्ट करायचा मुंबई टू विजयदुर्ग. मग चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक केल्यावर बुक नाववर क्लिक करायचं. तेव्हा एक विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये आपल्याला पॅसेंजर डिटेल ॲड करायचे आहेत, जसं की किती ॲडल्ट्स आहेत, इन्फंट किती आहेत, पेट किती आहेत. ते झाल्यावरती जर आपल्याला रिटर्न पण यायचं असेल तर रिटर्न तिकीटची डेट आपण ॲड करायची आणि मग व्हेकल कुठचं आहे ते ॲड करायचं. व्हेकलचे रेट किती आहेत ते पण मी दिलेले आहेत खाली. व्हेकल ॲड करून झाल्यावर सर्चवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला कुठला झोन हवा आहे सिटिंगचा तो सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो. त्यात 4 झोन दिलेले आहेत. एक आहे 3000चा, दुसरा आहे 5000चा, तिसरा आहे 7000चा आणि चौथा आहे 9000चा. तर मी सिलेक्ट करते स्क्वाडा कायलॅक झोन 3000चा. ह्यात आता आपली सिटिंग कॅटेगरी पण सिलेक्ट झालेली आहे. आता आपण कंटिन्यूवर क्लिक केल्यावर आपण कुठला व्हेकल घेऊन जातोय त्याचे डिटेल आपल्याला दिसतात आणि चार्जेस दिसतात. मग कंटिन्यूवरती क्लिक केल्यावर आपल्याला जी काय आपण माहिती आतापर्यंत भरली आहे ती आपल्याला दिसते. ती एकदा रीचेक करून घ्यायची आणि खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकदा वाचून घ्यायची. हे सगळं झाल्यावर आपण जेव्हा मोबाईल टाकतो नंबर, तेव्हा आपल्याला OTPचा ऑप्शन येतो. तिथे क्लिक केल्यावरती आपल्याला अकाउंट क्रिएट करायला सांगितलं जातं आणि फार बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जसं की नाव, आपलं सरनेम, आडनाव आणि ईमेल ID आणि मोबाईल नंबर. हे सगळं भरून झाल्यावरती आय अग्रीवरती टिक करायचं आणि मग बुक नाववरती क्लिक करायचं. इथून आपण जातो पेमेंट गेटवेवरती. तिथे आपण जो पण ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा आणि पेमेंट करायचं. पेमेंट करून झाल्यावर तिकीट काहीसं असं दिसतं आणि खाली जी माहिती दिलेली आहे ती एकदा वाचून घ्यायची. जाताना आपलं आधार कार्ड सोबत घेऊन जायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.